मोदी साहेबांनी आवाहन केलं की इंधन जे आहे हे काटकसरीने जपून वापरा. पण एक जनसामान्यामध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. पेट्रोल पंप असतील किंवा अन्य काही ठिकाणी प्रचंड गर्दी आहे, इंधन भेटत नाही आणि एक कुठेतरी एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. तुम्ही चांगला प्रश्न विचारला बाबा. अनेक देशामध्ये लॉकडाऊन झालेत. पाकिस्तानमध्ये तर 4-4 दिवसाचा आठवडा झालाय. अनेक लोकांनी वर्क फ्रॉम होम केलाय. अशा परिस्थितीत सुद्धा आपलं जे मजबूत नेतृत्व आहे, जे देशाचं मोदी साहेब करतात आणि राज्याचं आमचे देवेंद्रजी करतायत, आपण त्यांनी एवढंच सांगितलंय की बाबानं जपून वापरा. काय वाईट आहे? त्यामुळे जोपर्यंत हे संकट दूर होत नाही तोपर्यंत आपण आपल्या नेत्याचं ऐकायलाच पाहिजे. आपल्या घरात आपल्या आई वडिलांचं आपण ऐकतो की नाही? तसंच आहे, आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे संकट जाईपर्यंत. बघा, मोदीजी गप्प बसलेले नाही आहेत. ते अजूनही देश विदेशात जात आहेत. जिकडून जिथे क्रूड मिळेल तिथे जाऊन प्रयत्न करतायत. रात्रंदिवस काम करतायत. देश संकटात, जग संकटात आहे. ते जगाला तर मदत करतायत पण देशाला पण मदत करतायत. त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. फक्त जे आमचे मोदी साहेब सांगतात ते फॉलो करा. आपल्या सगळ्या लोकांची काळजी ते घ्यायला सक्षम आहेत. त्यामुळे अजिबात चिंता करू नका. असं माझा तुमच्या माध्यमातून आहे. पॅनिक होऊ नका. काही नियम पाळा. हळूहळू परिस्थिती पूर्व मार्गावर येईल आणि मला विश्वास आहे एक दिवस मोदीजीच या देशातलं, या जगातलं जे युद्ध चालू आहे ते मला विश्वास आहे मोदीजीच ते एक दिवस थांबवतील. मला विश्वास आहे. सध्या देशावरती आर्थिक संकट आहे आणि अशातच आजी माजी जे मंत्री आहेत त्यांचं मानधन 1 वर्षासाठी बंद करावं अशी मागणी त्यांनी केली. काय हरकत नाही, चांगली मागणी आहे. आणि मोदीजी कुठल्याही रात्री कधी काही बंद करू शकतात. तुम्ही काही चिंता करू नका. नोटबंदी आणलीत ना. आमचा मोदी साहेब तुमच्या माध्यमातून सांगतो, जनतेला पण आवाहन करतो की देश नाही जग एका संकटातनं चाललेलं आहे. त्यामुळे मोदींसारखं नेतृत्व आहे. माझी जनतेला सांगणं आहे की नेता आपण, आपला नेता मजबूत आहे. मोदीजी मजबूत आहे. देशातलं सरकार मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा. ते जे सांगतील ते ऐका. जनतेला माझं आव्हान आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांनी ते ठरवलंय. तुमच्या माध्यमातून परत सांगतो, उद्या मोदीजींनी सांगितलं देश रक्षणासाठी तुम्हाला समुद्रात उड्या मारायच्या आहे, आम्ही सगळे मिळून समुद्रात उडी मारू. कुंडली कवर दे. आमचा नेत्यावर आमचा दृढ विश्वास आहे. आमची नुसती भक्ती नाही, आमच्या राष्ट्रप्रेम आहे आमचं आणि आम्हाला विश्वास आहे. त्याने जो मार्ग दाखवलाय, जसं गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग दाखवला, देश त्याच्या मार्गावर चालला, तसं मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवलाय, महासत्तेचा मार्ग दाखवलाय, वसुदैव कुटुंबकांचा मार्ग दाखवलेला. अख्खं जग, म्हणून मी मगाशी सांगितलं ना की आम्ही परत अखंड भारताकडे जाणार आहे. वसुदैव कुटुंबकम. सगळ्या जगाला दिशा देणारा आमचा सनातन धर्म आहे, भारतीय जनता पक्ष आहे, आमची संस्कृती आहे. आम्ही कुठल्याही धर्माच्या, पक्षाच्या, कोणाच्याच विरोधात नाही. सगळ्यांना जगायचा हक्क आहे. सगळ्या प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव आहे, परमेश्वर आहे. तुम्ही कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो जातो एकाच देवाला, परमेश्वराला. याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. प्राणी मात्रात देव आहे. देव देवळात, मशिदीत, चर्चमध्ये नाही, प्राणी प्रत्येक माणसात देव आहे. त्याचा सन्मान करा, त्याला नमस्कार करा. बरोबर ना? असा आमचा सनातन धर्म आहे, आमची संस्कृती, आमची परंपरा आहे. ती आणखी जगभर आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करणार. आम्ही त्याचे पायिक आहोत.